तर परत सर्वांना जय भीम आणि जय संविधान. भावांनो, मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे मधून आपण काय रेकॉर्ड करू शकलो नाही, पण आता बाहेर आलोय आणि हाच प्रवेशद्वार आहे. ह्याच प्रवेशद्वारातून आपण मध्ये गेलो होतो. बघू शकता समोर महाबोधी टेम्पल आहे आणि भावांनो बाजूला सुद्धा एक महाबोधी टेम्पल आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत. बघूया ते बुधविहार कसं आहे कसं नाही. तर चला निघूया. बघू शकता हे महाबोधी टेम्पलचा प्रवेशद्वार आहे आणि या समोरच आहे या साईडला. तर निघतो आपण त्याच्याकडे आता. पूर्ण भावांनो मार्केट प्लेस आहे आणि अक्षरशः एकदम छान वाटलं. बघा नो, डोनेशन ऑफिस या साईडला आहे. अक्षरशः भावांनो मध्ये गेल्यानंतर एकदम शांत वातावरण आणि महाबोधी वृक्ष जे आहे त्याला सपोर्टिंग सिस्टम फार छान केलेली आहे, कारण की भरपूर वर्ष झाले. तर हे बघा भावांनो, जय श्री महाबोधी विहार. तर या विहारामध्ये जाऊया आता. ह्या विहारामधून बघू काय काय नाही. आपण इथं पहिल्यांदा आलो तर जाणं तर पडेलच आपल्याला. बघूया, दर्शन वगैरे घेऊ. पण महाबोधी विहारासारखं चक्रवर्ती सम्राट अशोक कालीन आहे ते. ऐतिहासिक आहे, इतकं काही बघण्यासारखं आहे, पण आपल्याकडं कॅमेरा नव्हता त्याच्यामुळे आपण काही रेकॉर्ड करू शकलो नाही. पण आता या विहारामध्ये जाऊया, बघूया. बघूया आता. एकदम भव्य प्रतिमा आहे मध्ये, हे सुद्धा कव्हर करू. इकडच्या साईडला काहीतरी भोजनदान चालू आहे. खीर वगैरे वाढतायत. अगोदर मध्ये जाऊया, दर्शन वगैरे करू, नंतर बाहेर फिरूया. नंतर बघू बाहेर काय 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 नाही. पंचशील ध्वज बघू शकता भावांनो. आपण एकदम चांगल्या टायमिंगला आलोय भावांनो. आप लोग ठीक हैं? 3-4 दिन मुझे फैमिली में शिमला में है ना, फादर को लेके आया था भोपाल से 4-5 दिन के लिए. 3-1 दिन तो हो गया, 3-4 दिन के बाद देखूंगा. इस बार थोड़ी वही आपलं लग चांगलं भावांना शपथ. आणि भावांनो या ठिकाणी मोबाईल वगैरे अलाउड आहे, काही विषय नाही. मध्ये आपण जाऊन फोटो वगैरे घेऊया, आम्हाला सुद्धा दर्शन होतील. अरे लाइन है वाटले. हो लाइन
तर भावांनो आपण बाहेर आलोय, अक्षरशः आपण फार महत्त्वपूर्ण दिवसाला आलो इथं आणि भरपूर छान आहे. बघू शकता पूर्ण यांनी दर्शवलेलं आहे तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल बघू शकता. हे साची स्तूप आहे. आपण गेलो होतो या ठिकाणी सुद्धा गेलो आपण. साचीचंच आहे हे सुद्धा. या साईडला सुद्धा दर्शवलेलं आहे.
तर भाऊ बघण्यासारखं भरपूर काही आहे. आपण आता मध्ये फिरतोय, बाहेर निघण्यासाठी बॅक साईडला रस्ता आहे. आणि यांनी फार म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जन्मापासून ते यांच्या लग्नापर्यंत तर यांच्या पूर्ण त्यागापर्यंत यांनी फोटो दर्शवलेले आहेत. हे बघू शकता भावांनो, जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध महिला वगैरे पूर्ण आपला राजपाट सोडून निघतात तेव्हाच यांनी दर्शवले. तर भावानं भरपूर छान माहिती दिलेली आहे. भरपूर ठिकाणी यांनी माहिती दर्शवलेली आहे. बघू शकता हे म्हणजे जसे आपण महूमध्ये गेलो होतो, पूर्ण बाबासाहेबांची हिस्ट्री दर्शवली होती, त्याचप्रमाणे पूर्ण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची पूर्ण यांनी हिस्ट्री दर्शवलेली आहे. भरपूर पर्यटन स्थळे हे बघा भावना, डाकू अंगोलीमाल, दुष्ट आलोकर शमन. बुद्धांनी पशुहत्या रोखली होती तेव्हा त्यांनी दर्शवले. तर भावांनो, ह्या साईडला पूर्ण लिहिलेलं आहे पूर्ण चायनीजमध्ये. बघू शकते इथं भोजनदान चालू आहे. या ठिकाणी पूर्ण श्रम काहीतरी लिहिलेलं भाई चायनीज भाषामध्ये, मला काय समजा ना. पूर्ण बोधी स्तूप आहे वरती. आणि या साईडला पूर्ण बघू शकता भावांनो, या साईडला पूर्ण भोजन वगैरे दार चालू आहे. असं अशा प्रकारे काहीतरी दान करतायत. या ठिकाणी And in what the last of that way you तर भावांनो, आपल्याला या ठिकाणी बाहेर आपण एक्झिट केली आता, पण आपल्या चपलामध्येच राहिल्यात. तर चपला परत घ्यावाला जावा लागणार आहे. ठीक आहे. तर भावांनो, प्रसाद वगैरे खाल्ला, पाणी वगैरे पिलं आणि यांनी हे मला असं वाटतं याच्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा किंवा काही असेल लेख वगैरे. तर ह्या साईडला सुद्धा बघू शकता
या साईडला सुद्धा काही आहे. आता हे 1891 नगारा काहीतरी बाबा असं नाव. हे पूर्ण माहिती आहे, तुम्हाला वाचायची असेल तर घेऊ शकता. आणि या साईडला सुद्धा तथागत गौतम बुद्ध यांची फोटो वगैरे आहे. फोटो म्हणजे काय मूर्ती वगैरे. माझ्याकडून जितकं होईल तितकं मी तुम्हाला दर्शवण्याचं काम करतोय. ठीक आहे, बघू शकता इथं हे पूर्ण दिवे लावण्याचं काम चालू आहे सध्याला. बघू शकता पूर्ण दिवे आहेत, पूर्ण दिवे लावायचं काम चालू आहे. बघू शकता भावांनो, बोधी वृक्ष. अक्षरशः भावांनो आपण भरपूर चांगल्या दिवशी आलो इथं. नशीब म्हणता येईल आपलं. बघू शकता पूर्ण पंचशील ध्वज आहेत. या साईडला तर आपण इकडनं मधून फिरत होतो आणि ही बॅक साईड आहे आता त्याची. हा पाठीमागचा भाग आहे. या ठिकाणावरून आलेले पूर्ण बघू शकता भावांनो. काहीतरी रथ वगैरे आहे, रथासारखं. पूर्ण रथासारखं आहे भावांनो. तर इकडून काय रस्ता नाही बाहेर जाण्यासाठी, आपल्याला आता ह्याच मार्गाने परत जावं लागेल. तर भावांनो हा एक लोकेशन होता महाबोधी विहाराच्या एक्झॅक्ट बाजूला. तर चला आता आपण बाहेर पडतो इकडून. आता या साईडला जर काहीच नाही, आपण या साईडचं पूर्ण बघितलंय आणि माझ्याकडून जितकं होतं मी तितकं तुम्हाला दर्शवण्याचं काम करतोय. तर चला भाऊन आपण आता बाहेर पडूया. पब्लिक बघा भावना भरपूर आहे. तर भावना बाहेरचं काय लोकेशन असं आहे, बघू शकता. हे आहे जयश्री महाबोधी विहार. तर भावांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करणं विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय.